नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या स्पेशल यूट्यूब लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विषय अर्थातच हिट अँड रन केसचा आहे। सकाळपासून त्याचे आपण प्रत्येक क्षणाचे अपडेट प्रेक्षकांना देत आहोत। सकाळी आपण सीपी ऑफिसमधनं म्हणजे पोलीस आयुक्तालयातनं लाईव्ह केलं। आता आपण लाईव्ह येत आहोत ते ससून रुग्णालयातनं, कारण आज याच ससून रुग्णालयामध्ये जी समिती आहे शासनाची वैद्यकीय विभागाची डॉक्टर पल्लवी सापळे मॅडमची आता काही वेळापूर्वीच ही समिती इथे दाखल झाली। डीनकडे त्यांनी सगळी चौकशी केली, प्राथमिक कोण त्या दिवशी कामावर होतं कोण नाही, आणि आता तीच समिती सापळे मॅडम आणि त्यांची समिती इकडे जिथं ऍक्च्युअल गुन्हा घडला म्हणजे सॅम्पल बदलले गेले त्या हिट अँड रन केसमधील अल्पवयीन आरोपीचे मेन मूळ जे सॅम्पल होते तेच बदलून टाकले आणि भलतंच सॅम्पलिंगचं तिथं रिपोर्ट तयार केला गेला आणि अल्कोहोल निगेटिव्ह रिपोर्ट आहे असा तो रिपोर्ट तयार केला। त्याचं सगळं आता सगळी पाहणी करतात, स्पॉट व्हिजिट ज्याला आपण म्हणतो ते सापळे मॅडम स्पॉट व्हिजिट करतायत। त्यानंतर ते आपला अहवाल तयार करतील। तिथले जे कर्मचारी आहेत त्या लॅबमधले ससूनच्या फॉरेन्सिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेतले ज्याला आपण म्हणू त्यांची लॅब आहे पॅथॉलॉजी म्हणून म्हणतात, त्या पॅथॉलॉजी लॅबमधले जे कर्मचारी त्या दिवशी कामावर जे कर्मचारी कोण हजर होते ते या सगळ्या गुन्ह्यात सहभागी होते का, त्यांचा काही वापर झाला का, कारण हा मूळ गुन्हा केलाय जे डॉक्टर अजय तावरे आहेत आणि डॉक्टर श्रीहरी हरनोळ आहेत जे सीएमओ आहेत त्या विभागाचे, त्यांची चौकशी ऑलरेडी पोलिसांकडून सुरू आहे। पोलीस कोठडीत ते दोघंही आहेत, प्लस ज्याने पैसे बिल्डरकडून आणले आणि या डॉक्टरांना दिले लाचेची रक्कम या सगळ्या गुन्ह्यातली तो अतुल घटकांबळे तोही पोलिसांच्या ताब्यात। त्यांची पोलीस कोठडी तिकडे त्या तिघांची चौकशी होते, त्यांना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली। आणि इकडे शासकीय पातळीवर म्हणजे वैद्यकीय विभागाच्या शासकीय पातळीवर डॉक्टर सापळे मॅडम आणि आणखीन दोन त्यांचे सहकारी डॉक्टर चौधरी आणि डॉक्टर गजानन हे तिघांची समिती आहे। आणि समिती आज दिवसभर ह्या सगळ्या ससून परिसरात सगळी पाहणी करेल, ते चौकशी करेल। एक ज्याला आपण एसओपी म्हणतो ती एसओपी असते, त्यानुसार ही समिती चौकशी करत असते। त्यानंतर जे काय फॅक्ट फाइंडिंग आहे त्याविषयी कोण कामावर होतं, कोण या गुन्ह्यात सहभागी होतं, सॅम्पल चेंजिंगचे ब्लड, खरं तर हा गुन्हा आहे, क्राईम आहे। म्हणजे ज्या आरोपीचं ब्लड सॅम्पल परस्पर बदललं गेलं जेणेकरून त्याला सूट मिळावी या गुन्ह्यातनं, त्याचा अल्कोहोल रिपोर्ट निगेटिव्ह यावा म्हणून हे सगळा उपद्व्याप केला गेला, प्रताप केला गेला। आणि ह्या सगळ्या गुन्ह्यात ते ससूनचेच माजी सुप्रिटेंडंट डॉक्टर अजय तावरे सहभागी होते, विशेष म्हणजे ते रजेवर होते तरी त्यांनी हा प्रताप केला। आणि ते श्रीहरी हरनोळ डॉक्टरांना जे त्यांचे सहकारी आहेत त्यांना सांगून हे ब्लड सॅम्पल बदललं आणि हे सगळं पोलीस तपासात समोर आल्यानंतर ससूनमध्ये ललित पाटील ड्रग कांड घडलं त्या ससूनमध्ये पुन्हा असं वाटलं होतं की लाचखोरीचं प्रमाण किमान थांबेल तरी कमी होईल, पण दुर्दैवाने तसं नाहीच म्हणावं लागतंय। कारण एवढं मोठं ललित पाटील ड्रग कांड घडल्यानंतरही पुन्हा त्याच ससूनमध्ये अशा पद्धतीने केवळ चिरीमिरीसाठी काही लाख रुपयांसाठी चक्क अल्पवयीन आरोपीचं ते ब्लड सॅम्पलच बदललं जात असेल तर मी भ्रष्टाचार किती बरबटला आहे ह्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये ह्याचंच हे द्योतक आहे। हे खरं तर दुर्दैवाने म्हणून ह्या सगळ्यांना शासन झालं पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे। आणि जे तावरे आहेत ते प्रत्येक वेळेत या गुन्ह्यामधून कसे सुटतात हे आपण पाहिलेलं आहे। यापुढे मी अगदी त्या किडनी रॅकेटमध्येही त्या समिती मान्यता देते किडनी बदलायला, त्यावेळीच हेच तावरे त्या समितीचे अध्यक्ष होते। किडनी रॅकेटचं ती कोल्हापूरची महिला होती, तिचं किडनी परस्पर बदलली गेली आणि त्या आरोपीला दिली, पेशंटला दिली, याच्या रुबी हॉलचं सगळं ते प्रकरण ते रफादफा झालं, त्यातनंही सही सलामत सुटली। पुढे उंदीर दंश प्रकरण होतं, म्हणजे एका पेशंटचा ICU मध्ये उंदराने चावा घेतल्याने मृत्यू झाला असा आरोप झाला, त्यातही यांच्यावर ठपका ठेवला गेला, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली। पण माहीत नाही ह्या खात्यात वैद्यकीय उच्च शिक्षण खात्यात या डॉक्टर अजय तावरेवर यांच्यावर कोणाचा नेमका वरद असता आहे ते कळत नाही। गेली 10 वर्ष ते इथं ठाण मांडून आहेत, विविध पदावर काम करतात, ससून काही सोडत नाहीत। म्हणजे 2-3दा ते सुप्रिटेंडंट पण राहिलेत, नंतर कारवाई झाली, भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ते पद त्यांच्याकडून काढून घेतलं, पण ते काही ससून सोडत नाहीत। नेमकं कोण त्यांच्या मागे, म्हणून आता अनिशा ह्या सगळ्या प्रकारात त्यांना अटक झालीच आहे, तर सगळी कसून चौकशी व्हावी आणि पुन्हा शासन ज्या सापळे मॅडम आलेल्या आहेत शासनाकडनं हे सगळं म्हणजे खात्यांतर्गत ज्याला आपण चौकशी म्हणतो त्या आलेल्या आहेत, ते त्यांचा अहवाल तयार करतील, सगळे रिपोर्ट सादर करतील आणि मग त्यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई होईल। यावेळेस तरी त्यांना कोण वाचवतंय, कारण दरवेळेस ते वाचले जात आहेत
कोण वाचेल, त्यांचा गॉडफादर कोण. आणि काल मी सहज माध्यमांशी विचारलं असं त्यांनी तुम्हाला काय बोलत, त्यांनी स्पष्ट सांगितलं मी शांत राहणार, मी सर्वांची नावं घेईल. मी एका अर्थाने त्यांनी गर्भित इशारा दिला जे कोण त्यांचे गॉडफादर आहेत. आता मला याच्यातनं बाहेर काढा, नाही तर मी तुम्हाला सगळ्यांना लटकवेल. सनम हम तो डुबेंगे लेकिन आपको भी ले डुबेंगे, असंच त्यांचं पवित्र राहिलेलं आहे. खूप चाणाक्ष आणि चतुर अधिक डॉक्टर आहेत ते. यापूर्वीच्या अनेक प्रकरणांना सही सलामत सुटलेत. आताही ते रजेवर आहेत. ते सरळ उद्या उठून असं दावा करू शकतात मी रजेवर होतो, मी इथं नव्हतोच, तर मग माझा काय संबंध. पण व्हॉट्सअप कॉलवरनं ते सगळे समोर आलेले आहे. चौकशीत त्यांनी त्या विशाल अग्रवालशी व्हॉट्सअपवरनं कॉल करून बोलणी केलेली, त्यांचं संभाषण समोर आलेलं आहे. त्या गुन्ह्यात रितसर सामील असल्याचं समोर येतंय. फक्त आता ते कोर्टात कसं पोलीस प्रोड्यूस करतात हे खूप महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय त्यांना शिक्षा होणार नाही. कारण काय होतं, अशी प्रकरणं ज्यावेळेस घडतात, आम्ही रिपोर्टिंग करतात बघतो, त्यावेळेस सगळे शांत करण्यासाठी प्रशासन इन ॲक्शन मोडमध्ये येतं, पोलीस येतात, कारवाई होते, चौकशी समित्या लागतात, पुढं त्याचे चार्जशीट दाखल होतं. पण पुन्हा हीच मंडळी पुन्हा कोर्टातनं सही सलामत सुटतात. ह्यावेळेस तरी तसं होऊ नये अशीच अपेक्षा पुणेकर व्यक्त करतात. कारण प्रत्येक वेळी ससूनमध्ये खरं तर जिथं गोरगरिबांची सेवा होते, मोफत रुग्णसेवा, तिथंच अशा पद्धतीचे जर कांड होत असतील, ब्लड सॅम्पलच बदलण्याचे आणि ड्रग पुरवण्याचे, हे खूप भयानक आहे. हे थांबलं पाहिजे. म्हणूनच शिक्षण खात्यानं हसन मुश्रीफ ज्या खात्याचे मंत्री त्यांनी एकदाची काय ती साफसफाई करावी. जे भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट डॉक्टर त्यांना कायमचं घरी घालावं आणि शिक्षा करावी, अशीच पुणेकरांची अपेक्षा आहे. दंगेकरही त्यांना भेटले या समितीला आणि त्यांनी हीच मागणी केली. आशा करूयात यावेळेस तरी या सगळ्या आरोपींना जे भ्रष्टाचाराने बडबडले त्यांना शिक्षा होईल आणि त्यांच्यावर कारवाई होईल, त्यांना कायमचं बडतर्फ केलं जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.